नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 9वी राज्यशास्त्र मधील दुसरा पाठ, तो म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. याच्या आधीच्या पाठामध्ये आपण पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताची अलिप्तवादी भूमिका किंवा अलिप्तवादी चळवळ याबद्दल आपण डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. तर आता आपण पाहणार आहोत भारताचं परराष्ट्र धोरण कसं होतं, नेमकं काय होतं. तर एक्झॅक्टली परराष्ट्र धोरण म्हणजे काय. तर बघा, आपण काय पाहिलं होतं की आपला भारत किंवा इतर कोणताही देश, XYZ कोणता पण देश असेल, तो इतर देशांवरती अनेक कारणांसाठी अवलंबून असतो. कुठलाही देश हा स्वयंपूर्ण नसतोच. म्हणजे जसं की आपल्या भारतामध्ये अन्नधान्य मुबलक प्रमाणामध्ये आहे, पण आपल्याकडे खनिज तेल नाहीये किंवा इंधन नाहीये, तर त्यासाठी आपल्याला इतर देशांवरती अवलंबून राहावं लागतंय. सो म्हणजेच काय की आपल्याकडे काहीतरी गोष्टी नाहीयेत ज्या आपल्याला इतर देशाकडून घ्याव्या लागतात. मग ती आयात निर्यात कशी करायची, किंवा आपल्याकडे जास्त काहीतरी आहे जे इतर देशांना हवं आहे ते आपण देत असतो, सो ती निर्यात कशी करायची. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या सगळ्या परराष्ट्र धोरणामध्ये येतात की आपल्या देशाचा आणि इतर देशांचा संबंध कसा असावा. किंवा आता आपण म्हणजे आतापर्यंतच्या पाठामध्ये आपण पाहिलं, इनफॅक्ट सेकंड चॅप्टर मध्येच आपण पाहिलं होतं इतिहासामध्ये, की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बरीचशी युद्ध झाली, भारत आणि चीन मध्ये युद्ध झाली, असं सगळं होतं. पण आपण ऐकलं नाही की भारत आणि भूटानमध्ये युद्ध झालंय किंवा भारत आणि नेपाळमध्ये युद्ध झालं, भारत आणि श्रीलंकेमध्ये खूप मोठे युद्ध झालं, असं नाही ऐकलं आपण. म्हणजे काय की भारत आणि इतर देश यांच्यामध्ये प्रत्येकाशी आपले संबंध वेगळे आहेत. भारत भूटान वेगळा आहे, भारत नेपाळ वेगळा संबंध आहे, भारत चायना वेगळा संबंध आहे. सो बेसिकली आपल्या देशाने इतर देशांशी कसं वागलं पाहिजे किंवा त्यांनी आपल्याशी कसं वागलं पाहिजे, आपण काय आयात करणार, काय निर्यात करणार, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परराष्ट्र धोरणामध्ये असतात. आय होप की तुम्हाला बेसिक आयडिया मिळालेली आहे. परराष्ट्र म्हणजे दुसऱ्या राष्ट्राशी आपलं धोरण कसं आहे याबद्दल. आता आपण चॅप्टरला सुरुवात करूयात. सो आता पाठामध्ये काय आहे ते आपण बघूयात, की या प्रकरणामध्ये आपण नवीन काय शिकणार आहोत हे आता बघूयात. की आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे आपल्या देशामध्ये झालेले जे काही परिणाम आहेत त्याचा संबंध आता आपण म्हणजे त्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत. सो त्यानुसार मग परराष्ट्र धोरणाचा अर्थ काय आहे, त्यावरती कुठले घटक परिणाम करतात आणि त्याचा भारतावरती कसा परिणाम होतो, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. सो अर्थ आणि महत्व. सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक आहेत, हे पण आपल्याला माहिती आहे. त्यातील कोणतेही देश सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसतं. म्हणजे उद्या एखादा देश म्हणेल की आम्हाला इथे कुठल्याही देशाची गरज नाहीये, आमच्याकडे सगळं आहे, किंवा जे पण सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आमच्याकडे सगळ्या आहेत, आम्हाला काही गरज नाही इतर देशांची, तर असं नाही होऊ शकत ना. म्हणजे प्राकृतिक गोष्टी पण खूप साऱ्या आहेत आणि आपण असं म्हणूया की सगळ्याच ठिकाणी सगळ्या गोष्टी पिकत नाहीत, मिळत नाहीत. फॉर एक्झाम्पल जसं आपल्या भारतामध्ये अन्नधान्य मुबलक प्रमाणामध्ये आहे, सिमिलरली इतर देशांमध्ये नाहीये, सो त्यांना आपल्याकडून ते आयात करावं लागतं. सो त्याच पद्धतीने प्रत्येक देश जो आहे तर तो इतर देशांवरती अवलंबून आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये परस्परावलंबन हे असतं आणि हे आपल्याला आता कळलेलं आहे. हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये. म्हणजे असं नसावं की आपण ज्यांना निर्यात करतोय आणि जे आपल्याला निर्यात करतायत फक्त आपल्या फायद्याचं आहे असं नसावं, इतर देश पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असले पाहिजे. ठीक आहे. सो ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचं असावं म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटामध्ये सामील व्हायचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणती भूमिका घ्यायची, इत्यादी विषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. आता ऑफकोर्स आपल्या देशाचे सगळे इतर देश मित्र असतील असं नाहीये, काही देश आपले शत्रू पण असू शकतात. मग हे आपल्या हातामध्ये आहे हे ठरवायचं की आपण कोणावरती कशासाठी अवलंबून आहोत, किंवा आपण कोणाशी कशा पद्धतीने मैत्री केली पाहिजे, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपली एक्झॅक्ट भूमिका काय असली पाहिजे, किंवा कुठल्या निर्णयामध्ये आपण सपोर्ट करणार आहोत, म्हणजे कोणत्या गोष्टींशी रिलेटेड निर्णयांमध्ये आपण सपोर्ट करणार आहोत, कशाला आपला विरोध असणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवल्या पाहिजेत. ठीक आहे. सो आता हे जे निर्णय आपण घेतो ना ते अतिशय विचारपूर्वक घ्यावे लागतात आणि या वैचारिक चौकटीलाच आपण काय म्हणतो, परराष्ट्र धोरण. तर हे जे निर्णय असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, परराष्ट्र धोरण असं म्हणतो. तर प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवत असतात. सार्वभौम म्हणजे काय की ज्या राष्ट्राला आपले निर्णय स्वतः घ्यायचा अधिकार आहे त्या राष्ट्राला आपण सार्वभौम राष्ट्र म्हणतो. आता जर आपल्या देशाला काहीतरी उद्या सुधारणा करायची आहे, तर आपण चायनाला जाऊन नाही विचारणार की आम्ही हे करू का, आपण पाकिस्तानला, नेपाळला, भूटानला जाऊन नाही विचारणार की आम्ही हे करू का ना आपण अमेरिकेला जाऊन विचारू. याचं कारण की आपण स्वतंत्र आहोत, आपले निर्णय घेण्यासाठी आपण मुक्त आहोत, आपण सार्वभौम आहोत. ठीक आहे. आपण कोणाच्याही गुलामगिरीमध्ये नाही आहोत. सो म्हणूनच राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या
आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परराष्ट्र धोरणाला खूप जास्त महत्व आहे. सो माहित आहे का तुम्हाला, आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण संविधानाने हे कळतं की त्या राष्ट्रातल्या आतल्या गोष्टी कशा चालतात, आणि परराष्ट्र धोरणाने हे कळतं की ते राष्ट्र आणि इतर राष्ट्र यांचे संबंध कसे आहेत, किंवा ते राष्ट्र आणि आपला देश यांचा संबंध कसा आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून कळतात. आणि मग त्याच्यानंतर त्या दोन्ही देशांचा अभ्यास करणं आपल्याला सोयीस्कर पडतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता राष्ट्रीय हितसंबंध. परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतलं. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा पण निकटचा संबंध आहे. निकटचा म्हणजे जवळचा. राष्ट्रीय हितसंबंध जोपासणं परराष्ट्र धोरणाद्वारे केलं जातं. राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, आपला देश आणि इतर देश यांच्यामध्ये जे हितसंबंध आहेत, म्हणजे आपण त्यांच्यासाठी काहीतरी चांगला विचार करतोय, ते आपल्यासाठी चांगला विचार करतायत, तर हे हितसंबंध झाले ना, चांगले संबंध झाले. मग हे कधी चांगले राहतील, जेव्हा आपण परराष्ट्र धोरणामध्ये त्याप्रमाणे गोष्टी लिहू तेव्हा, किंवा त्याप्रमाणे गोष्टी ठरवू तेव्हा. ठीक आहे. सो त्याच्यामुळे दोघांचा संबंध आहेच. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधांचा अर्थ आणि महत्व समजलं पाहिजे. म्हणजे परराष्ट्र धोरण समजून घेण्याआधी पण राष्ट्रीय हितसंबंध काय असतात, कसे असतात, हे आधी आपल्याला समजलं पाहिजे. सो राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वतंत्र व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत, देशाचं राष्ट्रीय हितसंबंध. म्हणजे काय, की आपलं स्वातंत्र्य अबाधित राहावं, आपण कोणाच्याही गुलामगिरी खाली येऊ नये, किंवा आपलं सार्वभौमत्व टिकून राहावं, आपले निर्णय आपल्याला घेता यावेत, यासाठी आपण ज्या काही आपण म्हणजे आपला देश ज्या काही उपाययोजना करतं त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय हितसंबंध. म्हणजे राष्ट्राच्या हितासंबंधी ज्या काही गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या याच्यामध्ये येतात. हित म्हणजे काय, चांगलं काहीतरी. सो आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधामध्ये समावेश होतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, हे सगळं बघून त्यानुसार आपण निर्णय घेतले पाहिजेत. ठीक आहे. सो ओके. सो त्यानुसार जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हाच त्याला राष्ट्रीय हितसंबंध जोपासणे असं म्हटलं जातं. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये कोणते कोणते घटक असतात, तर पहिलं आहे ते म्हणजे आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व किंवा अखंडतेचे रक्षण करणं, म्हणजे संरक्षण करणं, हे सर्वोच्च राष्ट्रीय हित आहे. म्हणजेच काय, एक तर स्वातंत्र्य तर आहेच, सार्वभौमत्व म्हणजे आपण डिसिजन घेणं आपल्यासाठी, अखंडता म्हणजे काय, की आपला भारत पूर्ण भारत आहे आता, म्हणजे आपल्या भारतामध्ये जे काही सगळे स्टेट्स आहेत ते सगळे आहेत आता. याच्यामधून असं नको व्हायला की उद्या एखादं स्टेट म्हणते की आम्हाला बाहेर पडायचंय भारतामधून वगैरे, तर असं काही करून आपण हितसंबंध नाही जपू शकत, राईट. सो हे पण जपलं पाहिजे, अखंडत्व पण आपण जपलं पाहिजे आपल्या देशाचं. आर्थिक विकास हे पण एक महत्वाचं राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे जे पण राष्ट्र आहेत त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याचे जतन करणं असेल, किंवा संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास करणं, हे पण एक प्रकारचं राष्ट्रीय हितच आहे. आता तुम्हाला राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय हे पण कळलं, परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे पण माहितीये. आता दोघांचा काय संबंध आहे ते आपण बघूयात. तर संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. आणि म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात, तर परराष्ट्र धोरण ही ती प्राप्त करण्याचे साधन मानले जाते. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. आता होऊ शकतं की जेव्हा आपला भारत देश नव्याने स्वतंत्र झाला होता तेव्हाचे जे त्यांचे उद्दिष्ट असतील तर ते वेगळे होते, आणि आत्ताचे जे त्यांचे हितसंबंध आहेत, म्हणजे आत्ताचे जे उद्दिष्ट आहेत आपल्या भारताचे, तर ते वेगळे असतील. ठीक आहे. सो मग त्यानुसार हितसंबंधामध्ये पण बदल होत जातात. आणि ते जे काही बदल आहेत राष्ट्राच्या आतमध्ये होणारे किंवा हितसंबंधामध्ये होणारे, ते सगळे आपल्याला परराष्ट्र धोरणामध्ये पण बघायला मिळतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की परराष्ट्र धोरण हे प्रवाही आहे. प्रवाही म्हणजे काय, की जसे बदल होतील त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल केले जातात. असं नाही की हा तेव्हा बनवून ठेवलंय तर तेच ठेवूया आपण, बदलायचं कशाला वगैरे, असं नाही. तर प्रवाही आहे म्हणजे काय, की काळानुसार जे जे बदल आवश्यक आहेत किंवा इतर राष्ट्रांनी जे बदल केलेले आहेत किंवा त्यांच्या मते जे बदल करणं आवश्यक आहे ते सगळे बदल आपल्या ह्याच्यामध्ये पण होत आहेत. ठीक आहे. सो त्याला आपण काय म्हणणार आहोत, की आपलं जे परराष्ट्र धोरण आहे तर ते प्रभावी आहे, जे जे आवश्यक बदल आहेत तर ते केले जातात. तर त्यानंतर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कुठले आहेत, त्याच्यामध्ये कुठले कुठले महत्वाचे घटक येतात ते आपण पाहणार आहोत आपल्या नेक्स्ट पार्ट मध्ये. आय होप की तुम्हाला हा पार्ट आवडला असेल आणि समजला असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि अजून एक सजेशन हवं आहे की अशा पद्धतीने मी 10-10 मिनिटाचे व्हिडिओज बनवायला हवेत, की हाफ आवरचे वगैरे बनवायला हवेत, ते एकदा मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता.
आणि अजून एक असं की स्पार्क सिरीज जी आहे ती आता मी एक्सपांड करत आहे आणि याच्यासाठी मी सायन्स वरती पण व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केलेली आहे, पण ते आपल्या दुसऱ्या चॅनलवरती अवेलेबल आहे. सो त्या चॅनलची लिंक आणि त्याचा लोगो वगैरे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सो तुम्ही क्लिक करू शकता आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दोन्ही चॅनलवरचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. सो थँक्यू सो मच अँड सी द नेक्स्ट सेशन. बाय.